This call is now being recorded. This Good evening. call is now taking notes. गुड इव्हनिंग. स्क्रीन दिसते का रे तुम्हाला? नाही. Yes, sir. दिसते सर. दिसते ना? हो सर. ऋतू दिसते का बाळा आता? हा. लास्ट टाइम मी काय काय घेतलं होतं ते एकदा रिवाइज करून देतो 1-2 मिनिटात, मग पुढे जाऊया. ठीक आहे. स्क्रीन जर दिसत नसेल तर मला सांगा. दिसते ना? स्क्रीन दिसते का मला? येस ऑर नो मध्ये सांगा पटकन. हो. चलो थोडा रिवाइज मारून देतो लगेच फास्ट. कॉम्प्लेक्स नंबर आपण बघतोय, त्याच्यामध्ये अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यामध्ये पहिलं ऑपरेशन पाहिलं होतं आपण, इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये रिअल पार्ट सोबत रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सोबत इमॅजिनरी पार्ट आपण कम्पेअर करतो. ठीक आहे. इक्वेट करतो बेसिकली. रिअल पार्ट इज इक्वल्स टू रिअल पार्ट, imaginary part is equals to imaginary part. Then conjugate of complex number, it is second operation. Conjugate of complex number मध्ये फक्त imaginary part चा साइन बदलतो, real part च्या साइन ला आपण हात लावत नाही. Conjugate is denoted by z bar. Conjugate is denoted by z bar. इथे लिहिलंय बघा, in a conjugate of complex number sign of only imaginary part will get changed. है ना? ठीक आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट, सगळ्यांच्या प्रॉपर्टीज आपण लिहून घेतल्या होत्या. झेड बार चा बार इज इक्वल्स टू झेड, Z1 प्लस Z2 चा होल बार इज इक्वल्स टू Z1 बार प्लस Z2 बार, Z1 मायनस Z2 ब्रॅकेट चा बार इज इक्वल्स टू Z1 बार मायनस Z2 बार. Likewise Z1 into Z2 चा बार इज इक्वल्स टू Z1 बार into Z2 बार, Z1 अपॉन Z2 चा होल बार इज इक्वल्स टू Z1 बार अपॉन Z2 बार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तुम्हाला आवाज येत नसेल तर मला तसं सांगा. येतोय ना आवाज? हो सर. ओके. ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण करतो दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्टचा ऍडिशन, इमॅजिनरी पार्टचा ऍडिशन. ठीक आहे. परत प्रॉपर्टीज ऑफ ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, ह्या प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी बघितल्या आहे, ज्याच्यामध्ये Z1 प्लस Z2 इज इक्वल्स टू Z2 प्लस Z1. सो ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज कम्युटेटिव्ह. ठीक आहे. Addition of complex number is commutative. Z1 plus Z2 is equals to Z2 plus Z1. Similarly, Z1 plus Z2 plus Z3 असेल तर कुठल्याही दोन कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन आपण करू शकतो. दॅट इज असोसिएटिव्ह लॉ. ठीक आहे. परत ही सेम प्रॉपर्टी आपण मागे पण पाहिली होती. Z1 प्लस Z2 चा होल बार इज इक्वल्स टू Z1 बार प्लस Z2 बार. देन सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये परत जसं ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर करतो तसं सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, रिअल पार्टचं सबट्रॅक्शन, इमॅजिनरी पार्टचं सबट्रॅक्शन. ठीक आहे. ठीक आहे. देन प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर.
Z1 minus Z2 is not equals to Z2 minus Z1. ठीक है. Addition is commutative, subtraction is not commutative. ठीक है. So Z1 minus Z2 the whole bar is equals to Z1 bar minus Z2 bar. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर विथ स्केलर. जर कुठल्याही कॉन्स्टंटनी कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय केलं तर रिअल पार्ट सोबत पण मल्टिप्लायला जातो, इमॅजिनरी पार्ट सोबत पण मल्टिप्लायला जातो. मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं होतं, तर दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जसं करतो आपण तसं दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन, की या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मनी या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 3 into 2 is 6, 3 into 7 is 21i, मग 2i into 2 is 4i, and 2i into 7i is 14i square. I square is -1. सो अशा प्रकारे आपण Z1 into Z2 काढू शकतो. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पण आपण पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये Z1 into Z2 is equals to Z2 into Z1 आपण घेऊ शकतो, कारण मल्टिप्लिकेशन इज अगेन कम्युटेटिव्ह. असोसिएटिव्ह लॉ पण मल्टिप्लिकेशन मध्ये फॉलो केला जातो. ठीक आहे. Z1 into Z2 चा होल बार इज इक्वल्स टू Z1 बार इंटू Z2 बार. आता जर प्रॉपर्टी नंबर 4 व्यवस्थित बघा, जर Z असेल तुमचा A प्लस IB तर Z बार कोण असेल रे? Z तुमचा A प्लस IB आहे तर Z बार असेल A मायनस IB. मग जर तुम्ही Z इंटू Z बार घेतलं तर A प्लस IB इंटू A मायनस IB होतो A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. Z इंटू Z बार. जर कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरला त्याच्या कॉन्जुगेटनी जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर इज A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जेव्हा दोन कॉम्प्लेक्स नंबर असतात तेव्हा डिनॉमिनेटरचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे डिव्हिजन मधला, त्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय अँड डिवाइड करून आपण खालच्याची डिनॉमिनेटरची कॉम्प्लेक्सिटी गायब करतो. कॉम्प्लेक्सिटी गायब करण्यासाठी आपण ही गोष्ट करत असतो. ठीक आहे. मग मी तुम्हाला काही क्वेश्चन दिले होते सॉल्व्ह करायला. होमवर्क दिला होता का रे काही मी? नाही सर. होमवर्क नव्हता ना काही? नव्हता दिला सर. ओके ओके. मग पॉवर ऑफ आय पाहिलं होतं आपण ऍट लास्ट, है ना? येस सर. आयची पॉवर काय असेल, तर मग आपण याच्यामध्ये पाहिलं होतं आय इज रूट ऑफ -1 म्हणजेच आय स्क्वेअर इज -1. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं आय क्यूब दॅट इज -i. आय रेज टू 4 इज 1. ठीक आहे. अशा सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आता जर मी तुम्हाला पॉवर ऑफ शिकवलंय, पॉवर ऑफ आय, तर तुम्हाला आयच्या वेगळ्या वेगळ्या पॉवर ज्या आहेत त्या फाइंड करता आल्या पाहिजे. ठीक आहे. आयच्या ज्या वेगळ्या वेगळ्या पॉवर्स आहेत त्या तुम्हाला फाइंड करता आल्या पाहिजे. त्या कशा फाइंड करणार, तर आपण आय रेस टू जे पण असेल त्याला 4च्या मल्टिपलच्या जवळचा जर असेल तर तो शोधायचा. सपोज क्वेश्चन आहे आय रेस टू 49. तर आय रेस टू 49 ला आपण कसं सॉल्व्ह करणार आहे? आय रेस टू 49च्या जवळचा 4चा मल्टिपल शोधायचा. 4चा मल्टिपल नियर बाय 49 इज व्हॉट 48 ना. 48 प्लस 1 आपण लिहिणार. याला लिहू शकतो आय रेस टू 48 इंटू आय रेस टू 1. आय रेस टू 48 म्हणजे 4 इंटू 12 इंटू आय रेस टू 1 इज आय इट सेल्फ. मग आय रेस टू 4 आणि त्याचा पॉवर 12 इंटू आय. आय रेस टू 4 इज 1, त्याचा पॉवर 12 इंटू आय. म्हणजेच याचा आन्सर येईल 1 इंटू आय. 1 इंटू आय इज आय, दॅट इज आय रेस टू 49. ठीक आहे. समजलं का हे कसं केलं तर? हो सर. ओके. मी तुम्हाला जर सॉल्व्ह करायला दिलं तर जमेल का रे? हो सर. आय रेस टू 35. मला व्हॅल्यूज फाइंड करून द्या. आय रेस टू 35, आय रेस टू 93, आय रेस टू
403 I raised to 116. या सगळ्यांची व्हॅल्यू मला काढून द्या. मी 2 मिनिटं थांबू का? तुम्ही सॉल्व्ह करून देता का मला? हो सर. करून द्या पटापट मग. झालं की मला सांगा रे पटकन. सर I raised to 35 ची आन्सर मायनस आहे सर. सर 35 च सर मायनस आय आलंय सर. I raised to 35 is minus I. I raised to 35 is minus I. शाबाश. I raised to 93. काय आलं रे I raised to 93? मायनस आय. मायनस I. आय सर. I हा नुसतं I. व्हेरी गुड. I आलं पाहिजे. मायनस I नाही. I. अजून पुढचं I raised to 403. मायनस आहे सर. मायनस I. शाबाश. आणि I raised to 116. आय नाही I? 1 शाबाश. 4च्या मल्टिपल मध्ये असेल तर शोधायचं. चला पुढचं सॉल्व्ह करून द्या. I raised to 30 plus I raised to 40 plus I raised to 50 plus I raised to 60. याची व्हॅल्यू फाइंड करून द्या पटकन. मी मुद्दाम जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला करायला लावतोय. तुम्हाला यायला पाहिजे. याला का रे I raised to 30 plus I raised to 40. सांग I raised to 30 ला काय लिहू? 28 plus 2 लिहू ना? 4च्या टेबल मध्ये I raised to 4 into 10
प्लस आय रेस टू 48 प्लस 2 प्लस आय रेस टू 4 इंटू 15. याला लिहू शकतो आय रेस टू 28 इंटू आय स्क्वेअर, आय रेस टू 4 आणि त्याची पॉवर 10 प्लस आय रेस टू 48 इंटू आय स्क्वेअर प्लस आय रेस टू 4 आणि त्याची पॉवर 15. सर 0 आलं उत्तर. आलं का उत्तर? 0 आले. आय स्क्वेअर इज आय स्क्वेअरच ठेवू सध्या, प्लस आय रेस टू 4 आणि त्याची पॉवर 10, आय रेस टू 4 त्याची पॉवर 12 इंटू आय स्क्वेअर प्लस आय रेस टू 4 इंटू रेस टू 15. सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट करू. 1 रेस टू 7, आय स्क्वेअर इज -1, आय रेस टू 4 इज 1 त्याची पॉवर 10 प्लस आय रेस टू 4 इज 1 त्याची पॉवर 12, आय स्क्वेअर इज -1 प्लस 1 ची पॉवर 15, -1 प्लस 1 प्लस -1 प्लस 1 दॅट इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न सॉल्व करा. देतोय तुम्हाला आय रेस टू 49 प्लस आय रेस टू 68 प्लस आय रेस टू 89 प्लस आय रेस टू 110. याची व्हॅल्यू फाइंड करून द्या मला आता. ठीक आहे, 2 मिनिट थांबा. लिहिलं का रे? आय रेस टू 49 ला लिहिलं 48 प्लस 1, आय रेस टू 68 असतो का 4 च्या मल्टिपल मध्ये? हो, 4 Y इंटू 17. आय रेस टू 89 ला लिहिलं 88 प्लस 1 प्लस आय रेस टू 108 प्लस 2, मग आय रेस टू 4 इंटू 12 असं लिहा. मग त्याची पॉवर 12, आय रेस टू 4 त्याची पॉवर 17, आय रेस टू 4 त्याची पॉवर 22 इंटू आय प्लस आय रेस टू 4 त्याची पॉवर 27 इंटू आय स्क्वेअर. मग हा होईल 1 चा पॉवर 12 प्लस 1 चा पॉवर 17 प्लस
1चा पॉवर 22 इंटू आय प्लस 1चा पॉवर 27 इंटू -1 है ना. 1 प्लस 1 प्लस 1 आय 1 नाही येणार इथे ना. इथे 149 प्लस 1 आहे. सॉरी, इथे आय पण आहे मल्टिप्लायला, म्हणजे हा आय होऊन जाईल. आय प्लस 1 प्लस आय -1 प्लस 1 -1 कॅन्सल. 2i इज द फायनल आन्सर. 2i आलाय का रे? 2i आलाय का? हो सर. ओके. मोक्षदाचं आलंय, गायत्रीचं पण आलंय. ओके. अजून कोणी? चलो, मी तुम्हाला होमवर्क देतो काही, ते होमवर्क सॉल्व करा. ठीक आहे. होमवर्क आहे I raised to 592 plus I raised to 590 plus I raised to 588, I raised to 586, I raised to 584 upon I raised to 582, I raised to 580, I raised to 578 plus I raised to 576, I raised to 574. ठीक आहे. याची व्हॅल्यू फाइंड करायची तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, याची व्हॅल्यू फाइंड करायची ना तुम्हाला. जमेल ना होमवर्क? हो. नेक्स्ट पुढचा होमवर्क. फाइंड 1 प्लस I raised to 10 plus I raised to 20, I raised to 30. याची पण व्हॅल्यू फाइंड करायची. आय वाले क्वेश्चन देऊ का अजून? हो. फाइंड I raised to 6, I raised to 7 plus I raised to 8 plus I raised to 9 upon I square plus I cube. जमेल का रे आता? अजून एक देतो लास्ट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 plus 2 upon I, 7, 1 plus I raised to 11. ठीक है. जमेल ना? अरे जमेल की नाही? हो सर. हो ओके. सर. चलो, पॉवर ऑफ आय वाले एवढेच गणित आहे. पुढचे गणित, पुढचे एक सम सॉल्व करू. चलो. ओके. क्वेश्चन काय आहे तो म्हणतोय एक्सप्रेस द फॉलोइंग in the form of. सर हा, एक्सरसाइज घेत आहे. हो बाळा. एक्सरसाइज मी रॅन्डम प्रश्न घेतोय, असे रॅन्डम मधलेच प्रश्न घेतोय तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट समजण्यासाठी.
एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ए प्लस आय बी, वेअर ए आणि बी कोण आहेत, रिअल नंबर आहेत. आय स्क्वेअर म्हणजे काय, -1. ठीक आहे. म्हणतोय स्टेट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. ठीक आहे. मग इथे काय दिलंय त्यांनी, पहिला आहे 1 + 2i इंटू 1 -2 + i. एक्सरसाइज घेतोय आपण, एक्सरसाइज मधले प्रश्न आहेत हे. ठीक आहे. मग आता इथे काय दिसतंय रे, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ना. म्हणजे काय होईल, या कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रत्येक पार्टनी या कॉम्प्लेक्स नंबरच्या प्रत्येक पार्टला मल्टिप्लाय होईल. 1 × -2 इज -2. 1 × i इज i. नंतर 2i × -2 इज -4i. 2i × i इज 2i². -2 प्लस i -4i किती होईल रे, -3i. +2 i² इज व्हॉट, -1. -2 -3i -2 म्हणजे होईल -4 -3i. कम्पेअर विथ व्हॉट, ए प्लस आय बी. त्यांनी म्हटलंय ना ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये आणा. म्हणून ए कोण होईल, -4 आणि बी कोण होईल, -3. बरोबर का, है ना? येस ऑर नो? हो. Yes, sir. तुम्हाला जर समजत नसेल तर मला विचारा, मी परत एक्सप्लेन करेल. ठीक आहे. चला पुढचं देऊ का तुम्हाला सॉल्व करायला? करा सॉल्व. आय ला ब्रॅकेट मध्ये टाका, तो होईल 4i + 3i² अपॉन 1 - i. 4i + 3i² इज -1 अपॉन 1 - i. मग याला लिहिलं -4 + 4i - 3 अपॉन 1 - i. याला व्यवस्थित लिहिलं तर -3 + 4i अपॉन 1 - i. आता हे जे दिसतंय आपल्याला, दिस इज डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. -3 + 4i अपॉन 1 - i इंटू डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबरला सॉल्व करायला आपण काय करतो रे, प्लस मध्ये घेऊ सर खालच्या आईला. हा म्हणजे हा होईल 1 + i अपॉन 1 + i. कॉन्जुगेट म्हणतात त्याला गायत्री. कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. मग इथे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन होईल. -3 × 1 इज -3. -3 × i इज -3i. +4i × 1 इज +4i. +4i × i इज +4i². आपण खाली काय होतं, 1² + 1², है ना. रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. सो -3 4i - 3i इज 1i +4 × -1 अपॉन येईल 1 + 1 इज 2. इकडे लिहितो आम्ही. सो इज इक्वल्स टू -3 + i - 4 अपॉन 2. -3 - 4 is -7/2 +1/2i. Therefore, a is equals to what? -7/2 and b is equals to what? 1/2. Real part is -7/2. Imaginary part is 1/2. ठीक आहे. तर आपण असं सॉल्व करू. याच्यात देऊ का तुम्हाला होमवर्क? हो सर. याच्यात होमवर्क द्या.
2 plus I upon 3 minus I into 1 plus 2I. मग खाली जे दोन कॉम्प्लेक्स नंबर दिसत आहे आधी त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. खाली जे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर वी विल गेट अनदर कॉम्प्लेक्स नंबर. नवीन कॉम्प्लेक्स नंबर भेटेल त्याचं डिव्हिजन करूया. ठीक आहे. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर केल्यावर डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर केल्यावर परत आपल्याला नवीन कॉम्प्लेक्स नंबर भेटेल. तो असेल नवीन ए प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये. त्याच्यावरून ए आणि बी आपण काढूया. ठीक आहे. जमेल ना मग? हो सर. ओके. नेक्स्ट घ्या 1 प्लस आय चा पॉवर -3. हे जर होमवर्क तुम्हाला नाही जमले तर मला विचारा, मी सॉल्व्ह करून देईन उद्या. ठीक आहे. पण तुम्हाला आलेच पाहिजे. हो. नेक्स्ट आहे 2 प्लस आय इंटू √3 अपॉन 4 प्लस आय इंटू √3. ठीक आहे. नंतर घ्या 2 प्लस 3i इंटू 2 मायनस 3i. 2 प्लस 3i इंटू 2 मायनस 3i. जमेल ना? नाही जमले तर टेन्शन घ्यायचं. ही हा, मी करून देईल उद्या जर नाही जमले तर. ठीक आहे. लिहिलेत का रे सगळे क्वेश्चन्स? हो सर. व्हेरी गुड. चला अजून एक टाइप ऑफ क्वेश्चन्स घेतो आणि मग आपण थांबूया. इथे म्हटलंय त्यांनी फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y which satisfy the following equations. The following equations. तिथे येणार x plus 2y. पहिला प्रश्न आहे त्याच्यामधला x plus 2y plus 2x minus 3y I is equals to plus 4i is equals to 5 असं आहे. काय करणार आहे मग याच्यामध्ये रिअल पार्टला कम्पेअर करणार, पण त्याच्यासाठी व्यवस्थित लिहा x plus 2y 2x minus 3y. रिअल पार्ट होऊन जाईल मग 5 आणि इमॅजिनरी पार्ट होऊन जाईल 4i. पण तिकडे पाठवावं लागेल पहिले बाळा त्याला 5 minus 4i. आता कम्पेअर करू. असं म्हणू बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय म्हणू शकतो आपण? x plus 2y is equals to 5 आणि 2x minus 3y is equals to -4. ठीक आहे. मग हे काय भेटलं रे आपल्याला इथे? लिनियर इक्वेशन म्हणतो ना आपण यांना. लिनियर इक्वेशन है ना. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं, याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. y चा कोएफिशियंट सेम करायला काय करू रे? मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय व्हॉट? बाय 3 and equation 2 by what? by 2. काय भेटेल मग? 3x plus 6y is equals to 15 and 4x minus 6y is equals to -8.
बरोबर ना? याला म्हणू इक्वेशन नंबर 3 आणि याला म्हणू इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 करूया. y चा कोएफिशियंट सेम आहे बघा, 3x प्लस 6y इज इक्वल्स टू 15 प्लस 4x मायनस 6y इज इक्वल्स टू मायनस 8. 6y मायनस 6y कॅन्सल. 3x प्लस 4y किती रे? 7x. 3x प्लस 4x. 15 मायनस 8 इज 7. मग x इज इक्वल्स टू किती भेटला? 1. x इज इक्वल्स टू 1 उचलून कुठे पण पुट करू शकतो. पुट x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 होतं आपलं x प्लस 2y इज इक्वल्स टू 5 है ना. x प्लस 2y इज इक्वल्स टू 5 ना. म्हणजेच होईल 1 प्लस 2y इज इक्वल्स टू 5. म्हणजे 2y इज इक्वल्स टू 5 मायनस 1. 2y इज इक्वल्स टू 4 म्हणजे y इज इक्वल्स टू 4/2 म्हणजे y इज इक्वल्स टू 2. त्यांनी काय सांगितलं होतं? फाइंड x अँड y. काढून दिलं. x इज 1, y इज 2. ओके. तर मला एक कन्फ्युजन होतं, जे मल्टिप्लाय पासून परत सांगता का? थोडं कळलं नाही मला तिथून. सांगतो बरोबर. आता हे लिनियर इक्वेशन आहे, हे 10वीत ऑलरेडी आपण सॉल्व्ह केले बरोबर. हो. मग आपण काय करतो, कोणाचा तरी कोएफिशियंट सेम बनवतो. मग इथे बघा 2y पॉझिटिव्ह होता, इकडे मायनस 3y होता है ना. इक्वेशन 1 मध्ये 2y होता आणि इक्वेशन 2 मध्ये मायनस 3y होता. मग y चा कोएफिशियंट मी सेम करू शकतो. मग इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं? 3 ने. आणि इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं? 2 ने. तेव्हा y चा कोएफिशियंट 6 झाला दोघं ठिकाणी. म्हणजे हा होईल 3x प्लस 6y प्लस 15. सगळ्यांना मल्टिप्लाय केलं बरोबर. 3 इंटू x इज 3x, 3 इंटू 2y इज 6y, 3 इंटू 5 इज 15. सेम इकडे पण. हा हा बोल. इक्वेशनला आपण 2 ने पण मल्टिप्लाय केलं असतं ना. हो चालतं ना तसं पण. हा. तसं पण चालतं बाळा, काही हरकत नाही. कोणत्या पण एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करायचे. ठीक आहे. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केला असतं तरी चाललं असतं की 2x प्लस 4y इज इक्वल्स टू 10. मग इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस केला असतं तरी पण आन्सर आला असतं आणि आन्सर सेमच आला असतं. ओके. समजलं का गायत्री? हो सर, समजलं. मग आता मी y चा कोएफिशियंट सेम केला आणि दोघांना ऍड केलं. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. मग 6y कॅन्सल. 3x प्लस 4x इज 7x. 15 मायनस 8 इज 7. मग x किती आला? 7/7 म्हणजेच किती? 1. मग x इज इक्वल्स टू 1 कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. 1, 2, 3, 4 कुठल्याही एका याच्यात. त्याच्यावरून y काय भेटेल? y इज इक्वल्स टू 2. ठीक आहे. आलं का लक्षात? हो. ओके. याच्यावरती पण होमवर्क देताय का सर? हो, याच्यावरचा पण एक होमवर्क देतो, तो ट्राय करा घरी. ठीक आहे. x प्लस iy अपॉन 2 प्लस 3i प्लस 2 प्लस i अपॉन 2 मायनस 3i इज इक्वल टू 9/13 1 प्लस i. करा, हे सिम्प्लिफाय करा पहिले, मग नंतर त्याला कम्पेअर करा आणि मग एक्स आणि वाय फाइंड करा. ठीक आहे. जमलं नाही तर मी उद्या करून देईन. सर, हे आता सॉल्व्ह करायचंय आपल्याला? नाही बाळा, हे होमवर्क आहे. काय लिहिलं मी वरती? हो हो. ठीक आहे. लिहिला का तुम्ही होमवर्क? सर, जे तुम्ही फर्स्ट होमवर्क दिला होता ना, त्याच्यामध्ये ते screen आटकत होती ना, म्हणून मी लिहिला नव्हता. तर तुम्ही एकदा दाखवून द्या, मी प्रिंट काढून घेते. दाखवला बाळा, बघ. लिहून घे, मी थांबतो.
झालं सर. झालं का? अजून पाहिजे का? हे पाहिजे, इथे पण एक होमवर्क होता हो हो. इथे, हा पण लिहून घे. झालं सर. झालं ना? शाबाश. चला मग थांबूया इथे आज, उद्या परत भेटूया. ठीक आहे. हो. प्रयत्न करा की हे क्वेश्चन्स घरी सॉल्व्ह झाले पाहिजे. नाही झाले तर मग मला विचारा. ठीक आहे. ओके का? ओके. चालेल. चलो, गुड नाईट. गुड Bye bye. नाईट. बाय. गुड नाईट सर. गुड नाईट.